उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊजी फडणवीस साहेब या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी कर्जमुक्तीची यादी उद्यापर्यंत होण्याची दाट शक्यता आहे। कारण ह्या याद्या सगळ्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी समाजामध्ये अनेक वेळेस काही सूचना आल्या होत्या, त्या योग्य वाटल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी सभागृहामध्ये जे आपण शेतकऱ्याला चालू बाकीदाराला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं मान्य केलं होतं। जे महात्मा फुले योजनेमध्ये जे काही ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा 50,000च्या ऐवजी 2 लाखापर्यंत करण्याचं मान्य केलेलं आहे। पहिलं 33,585 कोटी रुपयाची यादी होती। 56 लाख शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि उद्या आमच्याकडे याद्या लोड झालेल्या आहेत, पण इन्कम टॅक्स जे काही लोक भरणार आहेत ते आमच्याकडे यादी नाही, ते केंद्र सरकारकडे आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कालपासून आमचे अधिकारी त्याच्या पाठीमागे लागले आहेत आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे। समजा जी नाही सांगायचं आता साधारण ही यादी आहे किती होईल यादी, आता काय आहे, आपली संख्या किती आहे, आता किती बोजा वाढतो? साहेब अजूनही तुम्ही म्हणताय की शक्यताच उद्या जाहीर करण्याची आहे, तर काय अडचणी येत आहेत तुम्हाला? त्याच्यामुळे अजूनही ते इन्कम टॅक्स जे लोक पात्र आहेत इन्कम टॅक्सला, ती यादी महाराष्ट्र शासनाकडे नाही, ती यादी केंद्राकडे आहे। ती यादी आली आमची, आत्ता बी आली तर आम्ही ते उद्या सकाळी करू शकतो। रात्री 10 वाजता बी आली, 12 बी वाजता आली तर आमची तयारी आहे। अपलोड केलेल्या याद्या सगळ्या फक्त घोषणा करायची आणि यादी त्याला बटन दाबले की खात्याच्या अकाउंटवर पैसे पडणार आहेत। ते अंतिमता किती शेतकरी असतील आणि साधारण 56 लाख ते होते आणि पुन्हा त्याच्यामध्ये 12 लाखाच्या आसपास कधी तो आकडा आलेला आहे। आणि भार किती वाढेल आणखी? वाढ 1 मिनिट, आता घेतला आकडा, आता आकडा किती वाढला आपला? 4,400। पहिले बरोबर 33,585 होता, आता 4,440 अशा प्रकारच्या याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि आतापर्यंत एवढी कर्जमाफी राज्यामध्ये कधीच झाली नव्हती। विशेष करून मी